नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी आमच्या मागच्या आठवड्यातील सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज आपण पुन्हा एकदा आपल्या मैत्रिणीला म्हणजेच रिंकीला भेटणार आहोत. चला तर मग आज आपली रिंकी काय करते ते पाहूया आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला. बस आता माझ्याकडून हे नाही होणार. मी कितीही प्रयत्न केला तरी मला काहीच समजत नाहीये. काय झालंय रिंकी, तू इतका त्रागा का करतीयस आणि असं काय आहे की जे अजिबात तू करू शकणार नाहीस? अगं आई, मी तुला काय सांगू, मला गणित आणि विज्ञानासारखे विषय समजत नाहीत. असं नाही की मला अभ्यास नाही करायचा, पण जेव्हा जेव्हा मी या विषयांचा अभ्यास करायला बसते ना, मला काहीच आठवत नाही. विशेषतः गणिताचे सूत्र आणि विज्ञानाचे प्रयोग तर माझ्या डोक्यावरून जातात. अगं रिंकी, तुला हे विषय कठीण वाटत होते तर तू मला आधी सांगायला हवं होतंस ना बाळा. मला वाटलं की तुला वाटेल की मला अभ्यास करायचा नाहीये आणि म्हणून मी कारण सांगत आहे, पण तसं नाही आहे आई. तुझं हे ऐकून मला एका मुलाची आठवण आली ज्याला अभ्यासात अडचणी येत होत्या आणि त्याने स्वतःहून त्यावर उपाय शोधला. चल मग आज मी तुला त्याची गोष्ट सांगते, तर ऐकशील ना? हो आई. इम्पॉसिबल टू पॉसिबल म्हणजे असंभवापासून संभवापर्यंत. There was a boy named Ram who lived in Vijayanagar. He was in class 7th. विजयनगरमध्ये राम नावाचा एक मुलगा राहत होता. तो इयत्ता 7वीत शिकत होता. Ram would not understand the maths formulas and science experiments and that is why he started to hate studying. आणि रामला सुद्धा तुझ्यासारखीच गणिताची सूत्र आणि विज्ञानाचे प्रयोग अजिबात समजत नव्हते आणि याच कारणामुळे त्याला अभ्यास आवडेनासा झाला. He didn't like to go to school and started assuming his teacher was his enemy. आणि त्याला शाळेत जायला आवडत नव्हते आणि तो आपल्या शिक्षकाला आपला शत्रू मानू लागला. Just then, the summer holidays began. The women of the village were fetching water from the well. आणि अशातच उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि गावातील स्त्रिया विहिरीतून पाणी काढत होत्या. Their eyes fall on the stones around the well. आणि त्यांची नजर विहिरी भोवतीच्या दगडांवर पडली. The stones had pretty designs drawn on them. आणि त्या दगडांवर सुंदर नक्षीकाम केलं होतं. Ram also saw the designs and he asked the lady, "Auntie, who drew all these designs?" रामनेही ते नक्षीकाम पाहिलं आणि त्यानं तिथल्या एका बाईला विचारलं, "काकू, हे सर्व नक्षीकाम कुणी काढलं?" The lady smiled and answered him, "Son, these designs are carved by the earthen pots. When we keep placing these pots on the same stone, the pots happen to leave their mark on the stone and the designs are carved on it." आणि त्या महिलेनं त्याला उत्तर दिलं, "बाळा, हे नक्षीकाम मातीच्या मडक्यांमुळे झालंय. जेव्हा आम्ही हे मडके त्याच दगडांवर वारंवार ठेवतो ना, तेव्हा ते मडके त्या दगडावर आपली छाप सोडतात आणि त्यामुळे त्यावर नक्षीकाम तयार होतं." This takes Ram by surprise. Ram thought that despite being a non-living thing, these stones struggled and got these pretty designs on them. I am a human and God has gifted me intelligence as well. I can use my intelligence to do better things, wondered Ram. यामुळे रामला आश्चर्य वाटले. रामने विचार केला की निर्जीव असून सुद्धा या दगडांनी घाव झेलून स्वतःवर हे सुंदर नक्षीकाम प्राप्त केलं आणि मी तर एक माणूस आहे आणि देवाने मला बुद्धीची देणगी सुद्धा दिली आहे, त्यामुळे मी माझ्या बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच करू शकतो. राम learned a lesson from those stones. He understood the purpose of his life. And from that day on, he studied hard and started showing interest in every school activity. रामला त्या दगडांमुळे एक चांगली शिकवण मिळाली. त्याला आपल्या आयुष्याचा उद्देश समजला आणि त्या दिवसापासून त्याने मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली आणि शाळेतली प्रत्येक उपक्रमात तो रस घेऊ लागला. He loved to go to school now and learn new things every day. Next year, he also scored good grades in his exams. आता त्याला शाळेत जायला आणि दररोज नवीन गोष्टी शिकायला खूप आवडू लागले आणि त्याने त्याच्या पुढच्या वर्षी परीक्षांमध्ये चांगले मार्कही मिळवले. With this, he proved to the world that everything is possible if you do it with all your might. आणि त्याद्वारे त्याने जगाला हे दाखवून दिलं की जर एखादे काम जिद्दीने केले तर काहीही शक्य आहे. Moral:
ओनली स्ट्रगल अँड हार्ड वर्क विल मेक इम्पॉसिबल थिंग्स लुक पॉसिबल. त्यामुळं आपल्याला काय कळालं? केवळ संघर्ष आणि कठोर परिश्रमामुळेच अशक्य गोष्टी शक्य वाटू शकतात. काय रिंकी, समजली का गोष्ट? हो आई, खूप छान. आणि तू मला ही गोष्ट कशासाठी सांगत होतीस हे पण मला समजलं. आता मी या विषयांना नाही घाबरणार आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार. अरे वा, मित्रांनो, रिंकीला तरी ही गोष्ट समजली आणि उद्देशही तिच्या लक्षात आला. चला तर मग आता आपण बघूया या गोष्टीमधले काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ. पहिला आहे फॉर्म्युला म्हणजे सूत्र. पुढचा आहे एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. पुढचा आहे अज्युमिंग म्हणजे असे गृहीत धरून. पुढचा आहे एनिमी म्हणजे शत्रू. पुढचा आहे वेकेशन म्हणजे सुट्टी. पुढचा आहे नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. पुढचा आहे स्ट्रगल्ड म्हणजे संघर्ष केला. पुढचा आहे इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता आणि त्या पुढचा आहे पर्पज म्हणजे उद्देश. तर चला तर मुलांनो, आता आपण एक ऍक्टिव्हिटी करूया. यामध्ये तुम्हाला एक शब्द दिला जाईल, त्याचा अर्थ तुम्हाला एकमेकांशी जुळवायचा आहे. पहिला आहे कार्व्ड आणि याचा योग्य जोडीदार आहे मेड बाय कटिंग इनटू समथिंग. पुढचा आहे इंटेलिजन्स आणि इंटेलिजन्स म्हणजे सी स्मार्ट थिंकिंग अबिलिटी. पुढचा आहे वेकेशन. वेकेशनचा अर्थ आहे अ पिरियड व्हेन स्कूल इज क्लोज्ड. पुढचा आहे सरप्राइज्ड आणि ह्याचं योग्य जोडीदार आहे फेल्ट शॉक्ड ऑर अमेज्ड. आणि पाचवं आहे पर्पज. पर्पज म्हणजे द रिझन फॉर डुईंग समथिंग. तर मुलांनो, तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण इम्पॉसिबल टू पॉसिबल ही गोष्ट पाहिली, त्या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला व त्यातील कठीण शब्द सुद्धा पाहिले. इतकंच नव्हे तर एक मजेशीर ऍक्टिव्हिटी देखील सोडवली. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन कथा घेऊन. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.